महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये एक विधान केले, ते म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र लढणार. आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नसणार आहे. त्यामुळे या विधानानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुती हे स्वतंत्र लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं. गेले कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता होती. 2014 साली जो काही बदल झाला त्यानंतर 2017ला महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती आली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावं लागलं. मात्र ही सल आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनात आहे आणि तीच सल भरून काढण्यासाठी आता अजित पवारांची राष्ट्रवादी झाली. काल बारामती हॉस्टेलवरती अनेक इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. अनेक भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिवसेना शिंदे गटाचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या आजी माजी नगरसेवकांनी सुद्धा त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेत आणि मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग सुद्धा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होताना दिसतंय. तर शहरात आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष 128 जागांवरती लढण्यावरती ठाम आहे आणि त्यांची तयारीसुद्धा पूर्ण झाली. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नक्की काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता अजित पवारांचे निकटवर्ती असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आहेत. अण्णा, काल पुण्यामध्ये बैठकही झाली, अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, अनेक आजी माजी नगरसेवकांनी प्रवेशसुद्धा केलेत. अजूनही काय इच्छुक आहेत ते आपल्या पक्षामध्ये यायला तयार आहेत. याचा कितपत फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो? तसं म्हणता येणार नाही. ज्यांनी काल प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पक्षामधून ती त्या वॉर्डमध्ये जशी परिस्थिती असणार त्या परिस्थितीनुसार काल त्यांनी प्रवेश केलेला आहे. शेवटी महानगरपालिकेची निवडणूक म्हणल्यानंतर ज्या इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सोयीस्करनुसार जो वॉर्डमध्ये बाबा प्रतिस्पर्धी किंवा कसा वार्ड सुटेल, कुठल्या पक्षाचे जास्त बलाबल आहे, त्या दृष्टिकोनातून खरं तर काल प्रवेश केले गेलेले आहेत. एक अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी आमची राष्ट्रवादीसोबत युती नसली तरी त्या ठिकाणची लढत आम्ही मैत्रीपूर्ण करू, परंतु या ठिकाणचे जे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते ते एका ठिकाणी या ठिकाणी युद्धाचीच लढाई असल्याचं ते म्हणतायत. आम्ही आम्ही बघून घेऊ असं सुद्धा ते वल्गना करतात. राज्यामध्ये युतीचं सरकार असल्यामुळं शेवटी सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी असतील, सर्वच पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते असतील, त्यांनी सर्वप्रथम युतीचा धर्म पाळावा असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि खरं बघितलं तर निवडणूक म्हणली तर वादविवाद होतच राहणार आहे, पण जेणेकरून दोन्ही पक्षामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वादविवाद न होता निवडणूक युतीचा धर्म पाळून शांततेच्या मार्गाने व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती 5 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. त्या ठिकाणी नागरिकांचा हिरामोड झाल्याचं पाहायला मिळतं. विकास कामेच कुठल्याही प्रकारची झाली नसल्याची खंत आजही नागरिकांच्या मनात आहे. पुढची 4 वर्ष त्या ठिकाणी प्रशासक होता त्या काळातही मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाला. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठलेही महत्त्वाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि विजन का असणार आहे? मागील 15 वर्षापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा विकास खऱ्या अर्थाने झाल्याने आणि हा विकास होत असताना पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जे समाजाच्या दृष्टिकोनाने इथल्या नागरिकाच्या ज्या प्रमुख मागण्या असतील त्या नागरिकांच्या सुखसुविधा देत असताना प्रामुख्याने सर्व घटकांना सोबत घेऊन आदरणीय दादांनी मागील 15 वर्षापूर्वी विकास केलेला आहे. आत्ताच्या जर बघितलं असेल तर तुम्ही 9 वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि 9 वर्षापूर्वी किंवा 9 वर्षामध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये ज्या पक्षाची सत्ता होती त्या पक्षाच्या माध्यमातून या शहराचा काय विकास आणि कशा पद्धतीने विकास झाला आहे, मग त्यातील प्रामुख्याने जी काय कारणे असतील ती सर्व कारणे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना माहीत आहे. त्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की पुन्हा एकदा आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली ह्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल. महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 100% महापौर सत्ता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आली तर महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होणार.
दुसरीकडे अशी एक चर्चा आहे की पिंपरी विधानसभेमध्ये अनेक जे प्रभाग आहेत त्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले आणि त्या ठिकाणी तुमचा मुलगा तयारी करतोय असे सुद्धा चर्चा पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये रंगली. हे कितपत तथ्य आहे यामध्ये? शेवटी माझा मुलगा आहे. मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून 15 वर्षापासून काम करतोय आणि आज काम करत असताना पिंपरी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सिद्धार्थही त्याच्यामध्ये मला हातभार लावते. त्यामुळे ही जी निवडणूक आता होणार आहे, या निवडणुकीमध्ये तो कोणत्या प्रभागातून उभा राहणार आहे हे अजून निश्चित नाही झालं, पण महानगरपालिकेची निवडणूक तो ह्या वर्षी नक्कीच लढेल. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.